हाय, मी सलोनी. तर आज मी तुम्हाला चारकोपचे मागे गणपती बाप्पांचे दर्शन करायला नेते. तर पहिला मी चारकोपच्या सम्राटच्या इथे आलेले. चारकोपच्या सम्राटच्या बाहेर वेगवेगळे स्टॉल लावलेले आहेत. म्हणजे की हँडक्राफ्ट बॅग, कानातल्यांचं स्टॉल आहे. परत वेगवेगळे अत्तर, घरगुती सेंट आणि घरगुती लोणची आणि इयरिंग्स, चोकर्स आणि डब्बा, बॉटल असे जे जे काही विकण्याचं जो स्मॉल बिझनेस करायला ज्यांना आवड असेल ते लोक इथे बाहेर स्टॉल टाकू शकतात. म्हणजे जे बिगनर्स असतील ते अशा मंडळांना भेट देऊन गणपती बाप्पांच्या इथे स्टॉल टाकू शकतात, जेणेकरून जे पाया पडायला येतील ते एकदा स्टॉलला नक्की व्हिजिट करतील आणि ज्यांना ज्यांना आवडत असतील ते घेतीलसुद्धा. तर मी त्याच्यानंतर लाईनीमध्ये गेले आणि सम्राटला एवढी काही गर्दी नव्हती, त्यामुळे पटापट चालतीच लाईन होती. आणि सम्राटच्या बाप्पाचं दर्शन घेतलं तर बाप्पा इतक्या लांबूनच किती सुंदर दिसतो आहे. आणि बाप्पाची मूर्ती यांची दरवर्षी सुरेख, सुबक आणि उभी मूर्ती असते. 22 फुटाची मूर्ती असते. आणि मूर्तीचं दर्शन घेतलं, लाईन एवढी नव्हती त्यामुळे पटापट चालती लाईन, आणि दर्शन पण खूप सुंदर झालं. बाप्पाच्या पायापर्यंत दर्शन घेतलं आणि बाप्पा इतका सुंदर, कान इतके सुपासारखे मोठे, हत्तीचं रूपामध्ये बाप्पा होता. आणि गणपती बाप्पांचं फेस हा हत्तीचाच आहे, त्यामुळे त्यांचे कान असे सुबक, असे मोठे, खूप सुंदर होतं. आणि पहिलंच चारकोपच्या सम्राटचं दर्शन घेतलं आणि इतकं सुंदर दर्शन झालं ना बाप्पाचं. आम्ही लाईनीतच मी कधीची उभी आहे, कारण मी गेली तेव्हा लाईन थांबवून ठेवलेली. त्याच्यानंतर चरण दर्शन भेटलं मला बाप्पांचं. चरण दर्शन घेतलं आणि म्हणजे तिथे सत्यनारायणाची पूजासुद्धा होती. मला ऑलरेडी लेट झाला आहे, मी 5 दिवस लेट चालली आहे. आणि हा बाप्पा 10 दिवसांचा आहे, तर तुम्ही पण जाऊन येऊ शकता. अजून 5 दिवस आहेत बाप्पाला जायला. तर मी तर म्हणेन एकदा नक्की जाऊन या, चारकोपच्या सम्राटचं दर्शन नक्की घेऊन या. त्यानंतर मी चालली आहे चारकोपच्या राजाला. चारकोपच्या राजाचं नाव घेतलं तरी अंगावर काटा येतो, इतका सुंदर आणि नवसाला पावणारा बाप्पा आहे हा. तर हा चारकोपच्या राजाचा गेट आहे. इथून सरळ आत गेल्यावर चारकोपच्या राजाचं दर्शन करण्यासाठी इथून सरळ आत गेलं. आय लव चारकोपचा राजा पण आहे. म्हणजे जर तुम्ही ती गल्ली माहिती नसेल तर तुम्ही गल्ली न चुकण्यासाठी आय लव चारकोपचा राजा असं बाहेर त्या लोकांनी केलेलंच आहे. त्याच्यानंतर आत गेलात सरळ की मोठं ग्राउंड लागतो. चारकोपच्या राजाचाच ग्राउंड आहे तो, आणि त्या ग्राउंडमध्ये बाप्पा बसलेले आहेत. तर इथे येण्यासाठी तुम्ही कांदिवली स्टेशनवरून चारकोपसाठी 276 किंवा 244 वगैरे अशा बसेसने येऊ शकता. तर हा तो ग्राउंड आहे जिथे चारकोपचा राजा बसलेला आहे. तर इतकी गर्दी होती तिथे, मी तुम्हाला लाईन पण दाखवली आहे. खूप जास्त गर्दी होती, कारण 26 जानेवारीची सुट्टी होती. पण आमची ओळख असल्यामुळे आम्हाला डायरेक्ट दर्शन मिळालं. 5 मिनटात दर्शन झालं आणि इतकं सुंदर दर्शन झालं ना, एकदम चरणस्पर्श झाला बाप्पांचा. आणि चारकोपचा राजा म्हणजे त्यांची मूर्ती सेम लालबागसारखी असते, लालबागच्या बाप्पासारखी. आणि बाप्पा इतका सुंदर दिसत होता ना. आणि बाप्पाच्या इथे असं एक क्यूट छोटासा बाप्पा आहे जो दरवर्षी असतो इथे. त्याला पण खूप छान असे सुंदर कपडे घातलेत. तर बाप्पाचा हा प्रवेशद्वार आहे. एंट्री केल्यावर बाप्पांचं हे शिवाजी महाराजांचं चित्राचं असं प्रवेशद्वार ओपन केलेलं आहे. त्यानंतर आम्ही निघालो चारकोपच्या पेशवाला. चारकोपचा पेशवा हा सुद्धा यावर्षी इतका रील्समुळे फेमस झालेला आहे. त्याची आरतीसुद्धा एवढी फेमस झालेली आहे. आणि मी दरवर्षी या सर्व बाप्पांना जाते. चारकोपचा पेशवा आणि चारकोपचा राजा हे 7 दिवसांचा गणपती आहे, आणि बाकीचे जे 4-5 गणपती आहेत ते 10-10 दिवसांचे आहेत. तर हे बाप्पा आता 2 दिवसांनी निघतील, म्हणून ते बघायला परत निघाली आहे पुढे. तर कंटिन्यू मी हे बाप्पा करते आहे. आणि आता चारकोपच्या पेशवाला चालली आहे. तर पेशवाला पण यावेळेला भरपूर जास्त गर्दी आहे. आणि आज मी 26 जानेवारीला चालली आहे, सुट्टी असल्यामुळे मला प्रत्येक ठिकाणी गर्दीच मिळते आहे. पण इथेसुद्धा आमची थोडी ओळख होती, म्हणजे मयुरेशची ओळख होती, त्यामुळे त्याच्यासोबत मी चालली आहे. तर ओळखीने आम्हाला थोडं लवकर दर्शन मिळेल म्हणून. तर हा सरळ 8 नंबरला 276च्या एंडिंगला हा बाप्पा बसतो. आणि इथे आम्ही पार्किंग केली गाडी आणि त्याच्यानंतर आतमध्ये जायला निघालो. तर हा चारकोपच्या पेशवाचा प्रवेशद्वार आहे. इथून सरळ आत गेल्यावर चारकोपचा पेशवा दिसेल तुम्हाला. इथून सरळ आत जायचं. आणि
हा बाप्पा पण यावर्षी इतका फेमस झाला आहे, म्हणजे चारकोपचा राजा तर ऑलरेडी फेमस आहेच आणि आता ह्या बाप्पाच्या रील्समुळे हा पण खूप फेमस झाला आहे. तर ह्या बाप्पाचं मला आगमन विसर्जन भरपूर जास्त आवडतं. तर इथे पण बाहेर स्टॉल लागलेले, म्हणजे पुरणपोळ्या, चिवडा वगैरे काय काय खूप वेगवेगळे पदार्थ होतं. इवन चायनीज वगैरे किंवा वेगवेगळे हे होते, मेंदूवडा, परत पावभाजी, चायनीजचे पदार्थ होते वेगवेगळे आणि खूप काही विकण्यासारखं म्हणजे बघायला भेटलं. तर असे तुम्हाला पण स्मॉल बिझनेस करायचे असेल तर इथे आतमध्ये सुद्धा स्टॉल आहे. तर इथे तुम्ही गर्दी बघताय, केवढी गर्दी होती. मला इवन ओळखीने आत जाऊन पण आम्हाला अर्धा तास थांबायला लागलं. तर मला असं वाटतं जे लोक लाईन लावतात त्यांना 2-2.5 तास तरी आरामात जात असतील. बहुतेक दुपारच्या वेळेला गर्दी कमी असावी, कारण दुपारी एवढी सगळे म्हणजे ऑफिसेस चालू असतात, त्यामुळे दुपारी गर्दी नसेल. पण मी संध्याकाळी गेलेली 7-8 वाजता, तेव्हा तर भरपूर जास्त गर्दी होती. अक्षरशः जे उभे होते ते मला वाटतं 1-1, 1.5 तास लाईनीतच उभे असतील. आमची थोडी ओळख होती, मयुरेशची ओळख होती, त्यामुळे थोडं लवकर दर्शन मिळालं. पण ओळख वगैरे असून पण आम्हाला अर्धा तास, राजाच्या इथे ओळखीने आम्ही गेलो तर 5 मिनिटात दर्शन झालं, पण इथे ओळख असूनसुद्धा अर्धा-पाऊण तास लागला. तर असं काही नाही आहे की ओळख आहे म्हणून पटकन दर्शन मिळतं. देवाला जेव्हा दर्शन द्यायचं असतं तेव्हा देव दर्शन देतो. तर इतकी लाईन, मी तुम्हाला लाईनीची पण व्हिडिओ दाखवली. आणि आत गेल्यावर बाप्पा इतका सुंदर दिसतो आणि इतकं भारी त्याचं इन्व्हायरमेंट होतं ना बाप्पाच्या इथे, आणि खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे आणि बाप्पाची मूर्ती तर एक नंबर आहे. बाप्पा, आणि यावेळेला डेकोरेशन पण पूर्ण हे जे दिव्यांचं डेकोरेशन आहे त्याच्यानेच बाप्पावर एवढा उजेड पडतो आहे की दुसरं काही वेगळं बघायची गरजच नाही. आणि मस्त वरून दर्शन बाप्पाच्या इथे पाया म्हणजे एकदम चरण दर्शन. त्यानंतर आम्हाला इथे प्रसादसुद्धा मिळाला. त्यानंतर मी चालली आहे कांदिवलीच्या श्रीला. तर कांदिवलीचा श्री हा महावीरनगरमध्ये बसतो. कांदिवली आणि चारकोपच्या, म्हणजे चारकोप आणि ढाणूकरवाडीच्या मध्ये बसतो. तर ह्या आहे त्याचा गेट. कांदिवलीच्या श्रीचा प्रवेशद्वार आहे. इथून आत सरळ गेलात की बाप्पाचं लगेच दर्शन होईल तुम्हाला. तर कांदिवलीचा श्री ह्याचं लुकिंग इतकं सुंदर होतं ना, आणि गणपती बाप्पांचं स्वरूप हे कृष्णाच्या अवतारात होतं. तर कृष्णासोबत कर्ण अर्जुन असे दोन्ही देखावे त्यांच्यासोबत दिसतात. आणि बाप्पा इतका सुंदर दिसत होता ना, पूर्ण प्रॉपर ते महाभारताचा पूर्ण देखावा आणि महाभारताची मूर्ती होती पूर्ण. चला बाय.